देखोनिया पंढरपूर जीवा आनंद अपार अशीच काहीशी आज तमाम वारकऱ्यांची भावना आहे। पंढरी नगरी वारकऱ्यांनी आज फुलून गेलेली आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाचं मंदिर सुद्धा सजलेलं आहे। आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात काय घडतंय, वारकऱ्यांच्या काय भावना आहेत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच। न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये मी तुमचं स्वागत करते आहे श्रुती राहुल। इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आता आढावा घ्यायचा आहे, मात्र सुरुवातीला पाहणार आहोत हेडलाईन्स। राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरची युती भोवली, ऑर्गनायझर नंतर आता विवेक मधूनही भाजपला खडेबोल। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह पदाधिकारी पवार गटात, गव्हाणेंसह 25 पदाधिकारी पवार गटात। खेडकर कुटुंबाची एसीबी करणार चौकशी, बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल लाचलुचपत विभागानं पाठवला, बेकायदेशीररित्या कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय। लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या भावांसाठी खास योजना, 12वी पास विद्यार्थ्यांना दरमहा 6,000, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा। आषाढी एकादशी निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सहकुटुंब महापूजा, देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, नाशिकचं अहिरे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी। आणि बहुप्रतीक्षित वाघनख उद्या महाराष्ट्रात दाखल होणार, उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यात पोहोचणार, राज्य सरकारच्या वतीनं साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची घडामोड आपण नागपुरातनं पाहणार आहोत। नागपूरमध्ये वीज वितरण महामंडळाचा अजब कारभार समोर येतो आहे। ट्रान्सफॉर्मर स्कूल व्हॅनवर पडलेला आहे। सुदैवानं यात कोणालाही दुखापत झालेली नाही, जीवितहानी झालेली नाही, मात्र स्कूल व्हॅनवर हा ट्रान्सफॉर्मर कोसळलेला आहे। मुलांनी भरलेल्या व्हॅनवर हा कोसळलेला ट्रान्सफॉर्मर आहे। ही महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। या संदर्भात सातत्यानं तक्रारी केल्या जात होत्या, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं असंच माहिती समोर येते। आज हा ट्रान्सफॉर्मर कोसळलेला आहे, ज्यात 2 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। स्कूल व्हॅनवर त्याच्या तारा पडलेल्या आहेत। नागपुरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे तकलादू झालेले ट्रान्सफॉर्मर आहेत, ज्याकडे वेळीच महावितरणनं लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते। ऑटोमेटिक वहां से टूटने के कारण यहाँ पे एक स्कूल वैन खड़ी थी। स्कूल वैन कम से कम 15 बच्चे थे, 3-3 साल के वो बच्चे थे, उनको किसी को हानि हुई नहीं और यहाँ पे एक बड़ा हादसा होते होते निकल गया। ये अस्त व्यस्त आप देख रहे हैं, पूरा जो माहौल है वो बोलना इसमें अभी 2 दिन तक के तो यहाँ के लोगों को बहुत परेशानी होंगी। यहाँ के लोग बिना लाइन के कैसी रहेंगे। अभी वही छोटे छोटे बच्चे हैं घरों के अंदर में, पढ़ाई वाले लोग हैं, तो शासन ने इसमें दखल देने को होना और जल्दी से जल्दी ये कार्य पूरा करने को होना। बस अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार, आज सुदैवानं मोठी दुर्घटना टळली, मात्र आता नेमकं काय करताय महावितरण? काही कारवाईला हालचालीला सुरुवात झाली आहे का? खरं तर हे विद्युत ट्रान्सफॉर्मर जे लावलेले असतात, खास करून अनेक ठिकाणी लावलेले विद्युत ट्रान्सफॉर्मरचे जे स्ट्रक्चर आहे ते जुने झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणावरून आहे। आणि पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यामध्ये अनेकदा सोसाट्याचा वारा आणि जमीन सुद्धा ओली असते, त्यामुळे ते स्ट्रक्चर जे आहे ते कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटना घडत असतात। तशीच घटना काल ही घडलेली आहे। गंगाबाई घाट परिसरामध्ये एक ट्रान्सफॉर्मर कोसळलं आणि रस्त्यावर त्या तारा होत्या त्या पडल्या। यावेळेस इथे एक स्कूल व्हॅन सुद्धा होते, स्कूल व्हॅन मध्ये लहान मुलं सुद्धा होते, विद्यार्थी सुद्धा होते, पण सुदैवाने कोणती दुर्घटना घडली नाही, त्यांना कोणती दुखापत झाली नाही। पण ट्रान्सफॉर्मर अशा पद्धतीने कोसळणं आणि त्याच्यात विद्युत प्रवाह असतो, सुदैवाने तेव्हा तो विद्युत प्रवाह खंडित झाला असावा आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली असावी। पण एकूणच यामुळे संपूर्ण घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात की विद्युत खांब जे असतात, स्ट्रक्चर जे असतात ते किती मजबूत आहे, याची चाचणी सातत्याने घेणं गरजेचं आहे आणि एकूणच याबाबत काळजी घेणं पण सुद्धा गरजेचं आहे। नक्कीच अमर, अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि
एक महत्त्वाची घडामोड आहे देशातली म्हणजे भारतातली तब्बल 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित असल्याची बाब समोर आलेली आहे। खरं तर कोरोनाच्या काळापासूनच लसीकरण अगदी जगभरातलं सुद्धा त्याच्यावर मोठा फटका बसलेला होता आणि WHO युनिसेफच्या अहवालातून देशातल्या लसीकरणाबाबतची ही आकडेवारी समोर आलेली आहे। जागतिक लसीकरण मोहीमच ठप्प झालेली आहे असा WHO आणि युनिसेफचा अहवाल आहे। आपल्या देशात भारतात 16 लाख बालकं लसीकरणापासून वंचित आहेत, ज्यामुळे या मुलांना गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे। तर हे लसीकरण नेमकं का कमी झालेलं आहे जाणून घेऊया। तर भौगोलिक विषमता आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। शहरातील गरिबांपर्यंत लसीकरण पोहोचवण्यात अडचणी येत आहेत। ग्रामीण आणि दुर्गम भागात लसीकरण मोहीम पोहोचवण्यात अनेक अडचणी आहेत। स्थलांतरामुळे सुद्धा लसीकरण करण्यात मोठा अडथळा येतो। सामाजिक आर्थिक कारणांमुळे लसीकरण होत नसल्याचं समोर आलंय। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे कर्नाटकातनं शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। क आणि ड वर्गातल्या पदांसाठी 100% स्थानिकांना आरक्षण सरकारनं जाहीर केलेला आहे। एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतलेला आहे। राज्य सरकारच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा हा निर्णय लागू असणार आहे। कर्नाटकमध्ये खाजगी उद्योगांमध्ये स्थानिकांना 100% आरक्षण असणार आहे। राज्य सरकारच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांना सुद्धा हा नियम लागू असेल। क आणि ड दर्जाची पदं आता स्थानिकांसाठी 100% आरक्षित असतील। त्या राज्यामधल्या भूमिपुत्रांना त्यांच्या राज्यामध्ये कामाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या संधी या प्राधान्याने मिळाल्या पाहिजेत अशी मनसेची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। तर याच्याबद्दल आम्ही यापूर्वी विविध सरकारांकडे आग्रही सुद्धा राहिलेलो आहोत। अशा पद्धतीचे काही कायदे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत, पण त्याची जितक्या काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे तितक्या काटेकोरपणे ती होताना दिसत नाही, म्हणून मनसेने या पद्धतीवर भरपूर आंदोलनं सुद्धा केलेली आहेत। तर एका पद्धतीने कर्नाटकामध्ये जर ही गोष्ट होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे। तशाच पद्धतीने ती महाराष्ट्रातही व्हावी अशी मागणी आमची पूर्वीपासूनची व्हायला काही हरकत नाही आहे। आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे, परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक काम करतील। राज्य स्तरावर असं संपूर्ण काही राज्य स्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे। मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे 10,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत त्या 10,000 कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये 75% पेक्षा जास्त स्थानिक लोक असतील। आणि आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट। अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या 11 जुलैच्या बैठकीत आरटीच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता। त्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला। राज्यात लवकरच होमगार्डची भरती केली जाणार आहे। जवळपास 9,700 पदांसाठी ही भरती होणार आहे। गेल्या काही वर्षात होमगार्डची भरती झाली नाहीये। त्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून येत्या ऑगस्ट महिन्यापासून भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठी ही योजना आणली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केली। लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे। वादग्रस्त IAS अधिकारी
पूजा खेडकर यांची तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे। पूजा खेडकरांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार वाशिम पोलिसांकडे केली होती। त्यानंतर वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली। पुणे पोलीस या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासतात। खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ होणार आहे। अँटी करप्शन ब्युरो आता खेडकर कुटुंबाची चौकशी करणार आहे। पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलाय। त्यावरूनच ही चौकशी होणार आहे। पूजा खेडकरांचं निवेदन आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे अहवाल गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला पाठवण्याचे आदेश देण्यात आले। राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांना आदेश दिलेत। हा अहवाल इंग्रजीत भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे। एकीकडे खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढच होताना दिसते। दिलीप खेडकर यांची नाशिक लाचलुचपत विभागाकडून गेल्या 5 वर्षांपासून चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आलेली आहे। दिलीप खेडकर यांची लाचलुचपत विभागाकडून खुली चौकशी होत असल्याची माहिती समोर येते। 5 वर्षापासून ही खुली चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर येते आहे। दिलीप खेडकर पूजा खेडकर यांचे वडील आहेत। पूजा खेडकर यांची राज्यातला प्रोबेशन म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी हा रद्द करण्यात आलेला आहे। त्यांना पुन्हा मसुरीला बोलावून घेण्यात आलेला आहे। आता त्यांची एसीबी कडून चौकशी केली जाणार आहे। पुणे लाचलुचपत विभागानं एसीबीला वरिष्ठ कार्यालयाला या संदर्भातील अहवाल पाठवल्याची माहिती समोर आली होती। त्याच पार्श्वभूमीवर दिलीप खेडकर यांची नाशिक लाचलुचपत विभागाकडून खुली चौकशी 5 वर्षापासून सुरू असल्याची बाब समोर येते। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतोय। या सगळ्या संदर्भातले अपडेट्स काय आहेत? कारण 5 वर्षापासून खुली चौकशी आहे, काय नेमकं? खरंय, पूजा खेडकर यांच्या वडील नाशिकमध्ये प्रादेशिक अधिकारी म्हणून एमपीसीबी मध्ये कार्यरत होते आणि त्यावेळेस त्यांची जी अपॉइंटमेंट करण्यात आली होती ती अपॉइंटमेंट चुकीच्या पद्धतीने करण्यात आली अशी तक्रार गंभीरे यांनी केलेली आहे। गंभीरे हे पुण्यातील वकील आहेत आणि त्यांनी ही तक्रार 2019 मध्ये केली होती आणि त्यांच्या अपसंपदा जी काही त्यांनी जमवलेली होती, जी काही मालमत्ता अवैध जमवलेली होती त्याबद्दलचे सर्व पुरावे सुद्धा लाचलुचपत विभागाला दिले होते। खुली चौकशी करण्याची मागणी केली होती, मात्र ही चौकशी अद्यापही झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। नीटपणे ती केली जात नाही असे त्यांचे आरोप आहेत। मात्र अँटी करप्शनकडे या सर्व फाईल्स जमा आहेत आणि एकूण सर्व डिपार्टमेंट्स कडून याबद्दलचे अहवाल मागवले जात असल्याचा खुलासा यामध्ये करण्यात आलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। आणि एक महत्त्वाची घडामोड आहे खेडकर यांच्या संदर्भातच। खेडकरांचा जो पुण्यातील बंगला आहे, घर आहे, त्याच्या समोरचं अतिक्रमण काढण्यात येत आहे। पूजा खेडकर यांच्या बंगल्यासमोरचं अतिक्रमण काढलं गेलेलं आहे। पुण्यातली ही महत्त्वाची घडामोड। औंधमधील बंगल्यासमोर फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे। पूजा खेडकर यांच्या बंगल्यासमोरचं अतिक्रमण काढतानाची ही दृश्य आहेत। तर या अतिक्रमणासंदर्भातच कारवाईबाबतची हालचाल सुरू होती। मात्र आता पूजा खेडकर यांच्या बंगल्यासमोरचं फुटपाथवरचं हे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। यावरूनच पूजा खेडकर यांच्या आईंना याबाबतची नोटीसही देण्यात आलेली होती। त्यांच्या घराबाहेर सुद्धा याबाबतची नोटीस लावण्यात आलेली होती। कारवाई करण्याच्या हालचाली सुरू होत्या। अशातच आता अतिक्रमण काढलं जातं। या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच राज्यातल्या इतरही बातम्यांचा आता आढावा पुन्हा एकदा सुपरफास्ट। नीट परीक्षेच्या महाघोटाळ्याचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थिनीला बसलाय। भूमिकाला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले। ऑल इंडिया रँक 11,769 होती। मात्र दुसऱ्यांदा परीक्षा दिलेली नसताना सुद्धा तिला नवी गुणपत्रिका आली आहे, ज्यात तिचे गुण 640 वरून थेट 172 वर आले। नांदेडमध्ये ओढ्याला आलेल्या पुरामुळे शाळेतच अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांची ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली। अर्धापूरच्या खैरगाव गावात हा प्रकार घडलेला आहे।
नांदेडसह अर्धापूरच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शाळा आणि गावादरम्यान असलेल्या ओढ्याला पूर आला। परभणीत गळक्या एसटी बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। बस परभणीहून वसमतकडे जात असताना पाऊस पडत होता। या पावसात प्रवाशांचं साहित्य, विद्यार्थ्यांचं दप्तर भिजलेलं आहे। काही प्रवाशांवर चक्क बसमध्ये छत्रीचा आधार घेत बसण्याची वेळ आली। बीडमध्ये आरोग्य केंद्राला चक्क गळती लागली आहे। लिंबा गणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील छताला गळती लागल्याचं हे दृश्य आहे। छतातून पाणी गळत असल्यानं जमिनीवर पाणी साचतंय। अशा परिस्थितीत रुग्णांना उपचार घ्यावा लागतोय, त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांनीही संताप व्यक्त केलाय। एक महत्त्वाची बातमी जळगावातून हाती आलेली आहे। हतनूर धरणाच्या धरण क्षेत्रात, पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक झालेली आहे। दमदार पावसानंतर हतनूर धरणाच्या पाणी क्षेत्रात पाणी पातळीत वाढ झालेली आहे, त्यामुळेच आता 23,308 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। पाणलोट क्षेत्रात अशीच पाण्याची आवक राहिली तर दरवाजे आणखी उघडण्याची सुद्धा माहिती समोर येते। सध्या जळगावच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेले आहेत। हतनूर धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। आणि या महत्त्वाच्या घडामोडींसह तूर्तास न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची। पाहत रहा झी 24 तास।